Morning students, I teach EVS first science lesson number 5 water for the every household, page number 28. Look at the books. Start now. I can you tell recall means आठवणे. What are the different papillars for the which we needs water? पर्पज मीन्स काम. आपल्याला कोणकोणत्या कामासाठी, नीड मीन्स गरज, कोणकोणत्या कामासाठी पाण्याची गरज पडते. कॅन यू टेल्स मीन्स सांगा. द पिक्चर्स बिलो शोज सम्स कंटेनर्स यूज्ड फॉर स्टोरिंग वॉटर ॲट होम. कंटेनर्स, गिव द अंडरलाईन. कंटेनर्स मीन्स डबा किंवा एक साठवण्याचं भांड. विच ऑफ दिस हॅव्स कम इन टू द मोअर रिसेंटली म्हणजे अलीकडच्या काळात. गिव द अंडरलाईन रिसेंटली. मग तुम्ही अलीकडच्या काळात कोणकोणती भांडी वापरता. व्हॉट द मटेरियल आर यूज्ड टू मेक दोज डिफरंट कंटेनर्स. आणि ही कंटेनर्स जे तुम्ही यूज करता त्यासाठी कोणकोणतं मटेरियल यूज करता, कशापासून ते बनवता. What are the advantage of the having a lids and a tab on the containers? Give the underlines lids and tab. Lid means झाकण, tab means नळ किंवा कॉक किंवा तोटी. ओके. नेक्स्ट, we need water. Look at the pictures. बघा त्या पिक्चर्समध्ये तुम्हाला मातीपासून बनवलेले कंटेनर्स दिसतात. त्यापासून प्लॅस्टिकपासून, स्टीलपासून, पितळेपासून. ओके. वी नीड्स वॉटर्स ऑल द टाइम्स. वी हॅव टू स्टोरेज वॉटर इन द हाऊस सो दॅट्स वी कॅन गेट इट्स वेन वी नीड इट्स. आपल्याला पाण्याची गरज पडते आणि पाणी घेता यावे म्हणून आपण त्यासाठी काय करतो तर नळ बसवतो. नळ बसवल्यानंतर काय होणार आहे तर जेवढं आपल्याला हवं आहे पाणी तेवढंच आपण काय करणार आहोत, यूज करणार आहोत. आणि झाकण असेल तर ते पाणी कसं असणार आहे, क्लीन वॉटर. ओके. आयर्न्स, ब्रास अँड कॉपर पॉट्स ॲज वेल ॲज द अर्थन पॉट्स वेअर यूज्ड टू स्टोर वॉटर्स. गिव द अंडरलाईन्स. Irons, brass and copper pots as well as earthen pots. Irons means पितळ, brass तांब, कॉपर्स, अर्थन्स मीन्स मातीपासून बनवलेली भांडी. हे या सगळ्यांचा आपण यूज कशासाठी करतो, टू स्टोर्स ऑफ वॉटर्स, पाणी साठवण्यासाठी करतो. आस्क युअर पॅरेंट्स अँड ग्रँडपॅरेंट्स फॉर द नेम्स बाय विच दिस डिफरंट स्पॉट्स वेअर्स नाउन्स. तुम्ही तुमच्या पॅरेंट्सना किंवा ग्रँडपॅरेंट्सना त्याची नावं, पूर्वी त्याला काय नावं होती ती तुम्ही विचारू शकता. पीपल ऑल्सो ब्लड्स टँक्स द देअर्स हाऊस टू स्टोर्स वॉटर्स. नो बडी स्टील्स और प्लॅस्टिक इज ऑल्सो यूज्ड टू मेक डिफरन्स कंटेनर फॉर स्टोरिंग वॉटर्स. आता मात्र काय झालेलं आहे तर अलीकडच्या काळामध्ये त्यामध्ये कंटेनर्समध्ये डिफरन्स झालेला आहे, बदल झालेला आहे. आता तुम्हाला प्लॅस्टिक आणि स्टील यांची भांडी दिसतात बरोबर. आणि पूर्वी कशाची होती तर पूर्वी मातीपासून बनवलेली भांडी होती. ओके. सो नेक्स्ट पेज. केअर्स ऑफ ड्रिंकिंग वॉटर. केअर्स मीन्स पिण्याच्या पाण्याची काळजी. ड्रिंकिंग वॉटर पिण्याचं पाणी. टू एन्सस गुड्स हँगिंग्स वी मस्ट हॅव सेफ्स ड्रिंकिंग वॉटर्स. आणि मग आरोग्यासाठी पिण्याचं पाणी कसं आहे तर निर्धोक असलं पाहिजे, म्हणजे त्याच्यापासून आपल्याला कोणताही धोका होणार नाही. लुक ॲट द पिक्चर्स. बघा या पिक्चर्समध्ये तुम्हाला काय दाखवते तर एक वगराळ आहे आणि त्यांना काय केलेलं आहे, पाणी घेतलेलं आहे. इफ वी कन्सम्स कंटेमिनेटेड वॉटर्स इज कॅन कॅज डिसेन्स दॅट इज वाय वी
take special cares of the water we store for the drinking and cooking. आणि तुम्ही या पाण्याचा यूज कशासाठी करता तर स्वयंपाकासाठी साठवून ठेवता, म्हणून तुम्ही काय करता तर त्याची केअर्स ऑफ ड्रिंकिंग वॉटर, त्याची काय करता काळजी करता. वी कीप द ड्रिंकिंग वॉटर्स कंटेनर्स कवर्ड. दिस प्रिव्हेंट्स डस्ट अँड अदर्स रॅबिश फ्रॉम द entering the waters. If we tip our hands and the water to take it out, the drips on our hands can enter the water, so we use a dippers to take the waters and we replace the lids at once. आणि मग तुम्ही काय करत असता तर पिण्याच्या आणि स्वयंपाकाचे ड्रिंकिंग वॉटर्स कंटेनर कवर्ड दिस प्रोव्हाइड्स. आणि मग त्याच्यापासून पाण्यात धूळ किंवा कचरा हो, डस्ट मीन्स धूळ, गिव द अंडरलाईन डस्ट, धूळ कचरा पडत नाही. हात बुडवून पाणी काढले तर हातांना लागलेला जी घाण आहे ती पाण्यात काय जाऊ शकते, म्हणून आपण पाण्याचा जे केअर्स ऑफ वॉटर आहे, पिण्यासारखं पाणी आहे, त्याला काय करतो लिड्स किंवा टॅब्स बसवतो. ओके. बट द बेस्ट मेथड्स ऑफ टेकिंग वॉटर इज टू हॅव अ टॅब्स ऑन द कंटेनर. दिस वे इट्स बिकम्स ears to take the waters and it also prevents contaminations. आणि मग काय तर आपण जे केअर्स ऑफ वॉटर आहे त्याला काय करायचं टॅब लावून घ्यायचा. आणि ही काय तर सर्वात सोपी अशी पद्धत आहे की टॅब्स ऑन द कंटेनर्स. ओके. त्यामुळे पाणी काय होतं तर खराब होणार नाही. बिकॉज सेफली क्लीन वॉटर्स. ओके. तर वॉटर कसं राहणार आहे क्लीन राहणार आहे. विन द वॉटर इन द कंटेनर इज द फिनिश्ड. वी वॉश द कंटेनर्स विल बिफोर रिप्लेसिंग इट्स. इफ वी टेक सच केअर्स ड्रिंकिंग वॉटर रिमेन्स क्लीन. आणि मग एखाद्या भांड्यातील पाणी संपले असेल, वेन द वॉटर इन्स कंटेनर इज द फिनिश्ड वॉटर. ओके. एखाद्या कंटेनरमध्ये वॉटर फिनिश झालेलं असेल तर पुन्हा पाणी भरण्यासाठी ते भांडे आपण काय करतो वॉश करतो. वॉश मीन्स धुणं. आणि मग काय करतो रिप्लेस म्हणजे पुन्हा त्याला काय करतो आपण स्वच्छ करतो. आणि मगच त्यामध्ये ड्रिंकिंग वॉटर रिमेन्स क्लीन आणि पाणी स्वच्छ त्यामध्ये भरून ठेवतो. ओके. अंडरस्टँड्स. ओके. डू यू नाव, तुम्हाला माहीत आहे का वॉटर डज नॉट बिकम्स स्टाल. Some people believed that the previous day's drinking water must be thrown away and fresh water stored every day because the previous day's waters become salts. But this is the misconception. Throwing away that water's amount the washing goods waters. We should use the drinking water for others profiles only. It gets the details does to some reason. आणि मग आधीच्या दिवशी घरात ठेवलेले पिण्याचे पाणी असते बरोबर, तर तुम्ही काय करता ते ओतून देता आणि दुसऱ्या दिवशी जे पाणी भरतं त्यांना वाटतं पाणी शिळे होते बरोबर. तुम्हाला काय वाटतं तर ते काल भरलेलं पाणी आहे ते शिळं झालेलं आहे, म्हणून तुम्ही काय करता तर ते पाणी ओतून टाकता आणि दुसऱ्या दिवशी काय करता ते जे स्पॉट आहे ते तुम्ही क्लीन करता आणि नंतर त्यामध्ये पाणी भरता. पण ही समजूत काय चुकीची आहे. ते शिळं कसं असेल. तुम्ही जेव्हा वेल्स म्हणजे विहीर किंवा एखादा बोरवेल्स असेल त्यामध्ये ते तिथं पाणी साठूनच असतं ना, आणि जेव्हा तुम्ही यूजसाठी ते बाहेर काढता तेव्हा तुम्हाला ते फ्रेश वाटतं, पण असताना मात्र कसं असतं तर ते तिथं साठवलेलंच असतं. पण तुम्ही काय म्हणता घरात आल्यानंतर ते काय क्लीन आहे फ्रेश आहे बरोबर. आणि मग ते जे तुम्ही अगोदर
आदल्या दिवशी घरात पाणी साठवले ते काय करता, ओतून देता आणि फ्रेश पाणी म्हणून काय करता, दुसरं पाणी भरता. म्हणजे जे पाणी तुम्ही ओतून देता ते तुम्ही काय करता तर वाया घालवता. पाणी खराब झाले तरच त्याचा वापर पिण्याव्यतिरिक्त इतर कामासाठी यूज करता येतं, तर तुम्ही ते यूज करत नाही, तर काय करता, ते पाणी ओतून टाकता. यूज युअर ब्रेन पॉवर, तुमची ब्रेन पॉवर यूज करा. वे हॅव पीपल बिगेन्स टू यूज द प्लॅस्टिक टू स्टील्स कंटेनर फॉर स्टोरिंग वॉटर. आणि पाणी भरण्यासाठी तुम्ही कशाचा यूज करता, प्लॅस्टिक किंवा स्टील भांडी लोक वापरतात. मग ती का वापरतात, यूज युअर ब्रेन पॉवर. ट्राय धिस, डू धिस द अंडर्स अलाउड supervisions. Take a plastic bottle, cut off the upper's narrow portions, makes four small hole on the four sides of the bottles near its base. काय करायचे तर तुम्ही एक प्लास्टिकची बॉटल घ्यायची आणि त्याच्या 4 साईडला काय करायचे, छोटे छोटे होल तयार करायचे. कट अ स्पेस बॉल पेन्स रिपील इंटू 4 पीसेस. आणि बॉल पेनच्या ज्या रिपील असतात त्याचे काय करायचे, 4 पीस करायचे आहेत. फिक्स वन पाईप्स इंटू द ईच ऑफ द 4 होल्स टेलिंग्स. आणि त्या जे तुम्ही 4 होल्स मारलेले आहेत 4 साईडला त्याच्यामध्ये काय करायचे तर ते रिफिल तुम्ही जॉईंट करायचे. इथं तुम्हाला काय करायचे तर एक्सपेरिमेंट्स करायचे आहे. आणि मग त्यासाठी तुम्ही काय करणार आहात, ती रिफिल त्यामध्ये जे होल आहेत त्यामध्ये बसवणार. फिल द बॉटल्स विथ वॉटर्स. आणि त्या जे पाणी आणि त्यामध्ये तुम्ही काय करायचं आहे, फिल्स द बॉटल्स विथ वॉटर, त्यामध्ये पाणी भरायचं आहे. व्हॉट डू यू सी, तुम्हाला काय आढळून येईल किंवा तुम्हाला काय दिसेल. वॉटर फॉल्स फॉर ऑल द 4 स्टेप्स. आणि सर्व ज्या तुम्ही रिफिल्स जॉईंट केलेल्या आहेत त्यामधून तुम्हाला काय दिसेल तर पाणी ट्यूब्स होताना दिसेल. म्हणजे काय तर त्या 4 ज्या रिफिल्स आहेत त्यामधून तुम्हाला पाणी वाहताना दिसेल. व्हॉट डज दिस टेल अस, यावरून तुम्हाला काय समजते. युजिंग पाईप्स वी कॅन डिस्ट्रीब्यूट्स वॉटर स्टोर्स इन वन प्लेस टू सेव्हरल्स डिफरंट प्लेस ॲट द समटाईम्स. म्हणजेच काय तर तुम्हाला एका ठिकाणी साठवलेलं पाणी असतं ते पाणी नळाचा वापर करून निरनिराळ्या ठिकाणी काय करता येतं, नेता येतं. हे यावरून तुम्हाला समजतं. लार्ज कमेंट्स और प्लॅस्टिक टँक्स आर द इनसेटल्ड ऑन द roofs of big buildings. Waters for these tanks can be piped. The tanks, kitchens, bathrooms, toilets in these buildings. When taps are fixed on the pipes, waters can be taken or shoots of the according to the needs. This is way water from just one tanks can be obtained at several places in the buildings at the sometimes. आणि मग लार्ज सिमेंट्स और प्लॅस्टिक टँक, सिमेंट किंवा प्लॅस्टिकच्या मोठ्या ज्या टाक्या असतात त्यामध्ये घरांच्या किंवा इमारतीच्या छतावरती म्हणजे बिल्डिंग्स वॉटर्स फ्रॉम टँक्स कॅन बी पाईप्स टू द किचन. तुम्हाला माहिती आहे की प्रत्येक बिल्डिंगवरती एक प्लॅस्टिक टँक असते. का असते तर त्याच्या मदतीने काय केलेलं जातं तर तुम्ही जसं की एक एक्सपेरिमेंट्स करून पाहिली की प्लॅस्टिकला तुम्ही रिफिल बसवली आणि त्यातून काय केलं तर पाणी जिथं तुम्हाला हवं आहे तिथं नेलं. त्याचप्रमाणे काय केलं जातं तर बिल्डिंगवरती एक प्लॅस्टिक टँक ठेवली जाते आणि त्याला काय केले जातात, पाईप जॉईंट केल्या जातात आणि त्या जॉईंट करून तुम्हाला जिथं पाणी हवं आहे फॉर एक्झाम्पल किचन, बाथरूम, टॉयलेट त्यामध्ये तुम्ही काय करता तर ते पाणी नेऊ शकता. ओके, अंडरस्टँड्स. कॅन यू टेल इफ द रूल्स ऑफ द एव्हरी वन इन दिस हाऊस टू कुक फॉर द देमसेल्व्स व्हॉट वुड बी. फर्स्ट,
द ॲडव्हान्टेज मीन्स तुम्हाला ज्या ज्या अडचणी भासतात, घरात प्रत्येकाने आपल्या स्वयंपाक करून घ्यावा असा नियम असेल तर मग त्यामध्ये कोणकोणत्या अडचणी भासतात. द ॲडव्हान्टेज, द डिसॲडव्हान्टेज, त्याच्यापासून कोणकोणते फायदे आहेत. इफ एव्हरी फॅमिलीज हँड्स टू कॉल द वॉटर दे नीड्स एव्हरी डे फ्रॉम द रिव्हर्स व्हॉट डू यू बी. आणि मग रोज लागणारे पाणी नदीवरून किंवा कुटुंबाला आणावे लागत असेल तर त्यापासून कोणकोणते ॲडव्हान्टेज आहेत आणि त्यापासून कोणकोणते डिसॲडव्हान्टेज आहेत, म्हणजे फायदे कोणते आहेत आणि तोटे कोणते आहेत हे तुम्हाला काय करायचं आहे, सांगायचं आहे. अंडरस्टँड्स लेसन्स ऑल स्टुडंट्स, अंडरस्टँड्स. ओके.